बातमी पुण्याची आहे। पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक नाराज आहेत। 2 नगरसेवकांचा निधी शून्य केल्यानं नाराजी नाट्य। एनसीपीच्या नगरसेवकांची मनपात तातडीची बैठक ही बोलावलेली आहे। बैठकीत काय भूमिका घ्यायची यावर चर्चा होणार आहे। एनसीपीच्या नगरसेवकांची मनपात तातडीची बैठक ही बोलावण्यात आलेली आहे। बैठकीत काय भूमिका घ्यायची यावर मात्र चर्चा देखील होणार आहे। पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक नाराज आहेत। 2 नगरसेवकांचा निधी शून्य केल्यानं हे नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, काय नेमका सगळा प्रकार आहे? लागवी राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे हे जे यांनी याला अनुमोदन दिलं होतं, त्यानंतर कालच्या स्थायी समितीच्या बैठकीत त्यांचा सुद्धा निधी शून्य करण्यात आलेला आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आता आक्रमक झालेली आहे आणि एक तातडीची बैठक जी आहे ती आज 3 वाजता बोलवण्यात आलेली आहे आणि राष्ट्रवादीचे सगळे नगरसेवक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। या सगळ्या प्रकरणाची माहिती जिल्ह्याच्या पालकमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी आज शहराध्यक्षांकडून घेतलेली आहे आणि बैठक घेण्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर आज ही बैठक होती आहे। मात्र राज्यात सत्तेत एकत्र असणारे हे दोन्ही पक्ष महापालिकेमध्ये मात्र मोठा वाद होताना पाहायला मिळतोय आणि एकेका नगरसेवकाचा निधी शून्य करण्यात येण्याची रणनीती जी आहे ती भाजपाची आहे। त्यामुळे याविरुद्ध आता राष्ट्रवादी सुद्धा आक्रमकपणे उत्तर देणार आहे। काल भाजपानेच सुनेत्रा पवार यांच्याकडे पत्र लिहून तक्रार केली होती नगरसेवक वर्तवणुकीवर, मात्र त्याला सुद्धा उत्तर काल अमोल बालवडकर यांनी दिलेलं होतं। आता मात्र आजच्या बैठकीत काय निर्णय होतोय आणि सुनेत्रा पवार आणखी काही विशेष सूचना देतात का ते पाहणं महत्वाचं आहे। मात्र राज्यात एकत्र सत्तेत असणाऱ्या दोन्ही पक्षात महापालिकेत मोठा वाद पाहायला मिळतोय। महापालिकेत राष्ट्रवादी विरोधी पक्षातच आहे, मात्र समन्वयाने काम करण्याचं दोन्ही पक्षाने ठरवलेलं होतं। मात्र आता हा वाद निधीवरून मोठा झाल्याचं पाहायला मिळतं आणि हा वरिष्ठापर्यंत जाऊन सुद्धा मिटत नसल्याने आज तातडीची बैठक बोलवण्यात आली लागू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।